वस्त्रोद्योगास ऊर्जित अवस्था देणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्याकडून स्वागत। वस्त्रोद्योगास लागणारा 32 मिलीमीटरचा कापूस तयार करण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने प्रोत्साहन देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो खरोखरच चांगला असून त्यापासून तयार होणारा कापूस सूतगिरण्याला पुरवठा करून सूत ही चांगले निघून कापडाचाही दर्जा सुधारण्यास मदत होणार असेल, असे मत वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांनी केंद्र सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना व्यक्त केले। त्यांनी सांगितलेली अज 28, 29 व 30 मिलीमीटरचे कापूस उत्पादन होत असल्याने त्यातून होणारे कापडही हलक्या दर्जाचे असते। तो दर्जा सुधारायचा असेल तर 32 मिलीमीटरच्या कापूस उत्पादन होणे गरजेचे आहे। हेच केंद्र सरकारने धोरण स्वीकारले असेलच आजच्या अर्थसंकल्पावरून दिसून येते। या धोरणामुळे शेतकऱ्यांचा, सूतगिरण्यांचा आणि कापड उत्पादन करणाऱ्याचा फायदा होणार असेलच सांगून अशोकराव स्वामी म्हणाले की शेतकऱ्यांना जी मदत लागेल ती करण्यास राज्य वस्त्रोद्योग महासंघ कटिबद्ध असेलच असे सांगितले। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।